हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत बीटरूट पराठे। खूप हेल्दी असतात, टेस्टी असतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात। तर हे बीटरूट पराठे खूप आयर्नयुक्त असतात आणि रक्तवाढीसाठी बीट तर हे खूप उपयुक्त असतं आणि बऱ्याच लोकांना नुसतं बीट खाणं आवडत नाही। त्यामुळे हे पराठे नक्की करून बघा, ज्यामुळे आपल्या शरीराला हेल्दी आणि टेस्टी असं काहीतरी मिळेल। चला तर मग बनवूया आपण बीटरूट पराठे। तर यासाठी मी 2 बीट घेतलेले आहे। त्याचे साल काढून घ्यायचे आणि छान किसून घ्यायचे बीट। तर बीट किसल्यानंतर त्यामध्ये आपण पीठ ॲड करून घेऊ। इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटीमध्ये मी हरभरा आणि ज्वारीचं मिक्स असं पीठ घेतलेलं आहे। तर पीठ ॲड केल्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊ आणि अर्धा चमचा तीळ आणि ओवा यामध्ये घालून घेऊ आपण। चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे आणि हे सर्व जिन्नस बीटमध्येच आधी एकजीव करून घ्यायचं आहे। बीटला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे आधी बीटमध्ये मिक्स करायचं आहे आणि हळूहळू पाणी घालून याचा डो बनवून घ्यायचा आहे। जसं आपण पोळीचा डो बनवतो त्याप्रमाणे थोडंसं घट्टसर असा याचा डो बनवून घ्यायचा आहे। अगदी बेताने पाणी घालायचं यामध्ये। तर सध्या आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहे आणि बऱ्याच आईंना प्रश्न असतो की मुलांच्या टिफिनमध्ये हेल्दी असं काय देऊ, टेस्टी पण आणि हेल्दी पण। तर हे पराठे नक्की देऊन बघा मुलांना, दही सोबत आवडीने खातील आणि हेल्दी सुद्धा पोटात जाईल। तर यावर मी तेल टाकून थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि 5 ते 10 मिनिट हे ठेवल्यानंतर आपण याचे पराठे बनवून घेऊया। या ठिकाणी मी गोळा घेतलेला आहे एक छोटा आणि त्याला थोडं लाटल्यानंतर तेल टाकून आपण पोळीचं करतो त्याप्रमाणे उंडा बनवून घ्यायचा आहे आणि छान असं पराठा बनवून घ्यायचा आहे। त्याचं थोडं जाडसर असा पराठा बनवायचा आहे। तर पराठा बनल्यानंतर त्यावर आपण थोडं तीळ टाकून घेऊ, कोथिंबीर टाकून घेऊ आणि ते पुन्हा लाटून घेऊ, जेणेकरून हे तीळ आणि कोथिंबीर त्याला चिटकेल आणि दिसायलाही हा असं गार्निशिंग असा पराठा दिसेल। तर हे टाकल्यानंतर आपण याला तव्यावर दोघं बाजूंनी तेल टाकून छान असं शेकून घेऊया। थोडं थोडं तेल टाकून याला दोघं बाजूंनी शेकून घ्यायचं। बघू शकता त्याचा कलर खूप छान येतोय शेकल्यानंतर। आपला बीटरूट पराठा रेडी आहे। आपण याला सर्व करून घेऊ छान। तर हे पराठे आपण दही सोबत खाऊ शकतात किंवा शेंगदाण्याची कोरडी चटणी असते त्या सोबत सुद्धा खाऊ शकतात। तर रेडी आहे आपले बीटरूट पराठे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।